गोरपेकर। सामनावीर सन्मान चिन्ह आदरणीय श्री भरत भोईर, सौरभ भोईर व जेवणाची व्यवस्था रविवारची म्हणजे उद्याची मनोहर शेठ पाटील कोळेगाव, कैलासवासी अनुबाई सुकऱ्या पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दिनेश सुकऱ्या पाटील नारिवली त्या सगळ्या दानशूर दात्यांचं देणगीदार आमचे पुढील प्रमाणे आदरणीय महेश भोईर, धर्मास राळुंके, अभिमन्यू गोरपेकर, गुणवान गोरपेकर, गोविंद गोरपेकर, भरत भोईर, सावराम पाटील, प्रकाश भोईर, चंद्रकांत पाटील, मनोहर भोईर, लक्ष्मण बाळकृष्ण पाटील, प्रवीण गोरपेकर, पंडित गोरपेकर, भीम भोईर, महेंद्र साळुंके, पंडित गोटीराम भोईर, गुरुनाथ बोराडे, नवनाथ पाटील, राम भोईर, साईनाथ भोईर व सुनील बोराडे बाळेगाव या सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि घेऊन चालतो मैदानाच्या दिशेने जिथे सामना या ठिकाणी सुरू होतोय। सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन काय घडतंय काय बिघडतं या पूर्ण सामन्यामध्ये याचं धावतं वर्णन ऐकूया। मराठीचा एक सुंदर आवाज गेले कित्येक वर्ष सांभाळून क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे आमचे अत्यंत जवळचे जिवलग मित्र जगदीश पाटील यांना आपण ऐकूया। या सामन्याचं धावतं वर्णन त्यांच्या मुखातून ऐकूया। धन्यवाद। थँक्यू सो मच विनोद पाटील। उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करूया की आजच्या या दिवसामध्ये पाहतोय आपण सामना क्रमांक 3 दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच सलामीची जोडी मैदानामध्ये पहिलाच बॉल मिडॉनला खेळल्यात आणि पहिल्याच बॉलवरती स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं केलं गेलंय। यावेळेस बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, एच लागली, चेंडू पाठीमागे जात असताना आपल्याला पहा मिळतोय। दोन चेंडू दोन धावा आल्यात कौसाच्या विरोधात देसाई संघ खेळत असताना जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, पहा मिळतो आपल्याला। आता चेंडू गेलाय तो डॉट, गोलंदाज पाहतोय पॉवर प्लेचं षटक उमेश म्हात्रे मागच्या मॅच मध्ये सुद्धा अत्यंत चांगली कामगिरी केली होती। कमी धावसंख्येवरती विपक्ष संघाला रोखलं या संघाने देवीचा पाडा टीमला। पुन्हा एकदा मोठा पटका खेळत असताना चेंडू मात्र हॅलो 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 आतापर्यंत पाहिलं तर 99 चेंडू फेकण्यात आलेत, या अशोक पाटील माहिती देतात। 100वा चेंडू या स्पर्धेतील कॅचिटचा कॉल, राम पाटील पुढे आले, चेंडू मात्र पहिला टप्पा घेत असताना काऊ कॉर्नरच्या दिशेला जातोय, पहिला दणदणीत चौकार, पहिला चौकार पहा मिळतोय कौसा संघाच्या बाजूने। फलंदाज अजय टकळे आणि त्याच्या जोडीला भारत गायकर पाहतोय आपण। फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट, चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा 4 आहे। पंच इशारा करत असताना हाईट नो बॅटरचा रिव्ह्यू आहे। यस, बॅटरने रिव्ह्यू घेतलाय। चला फिल्डिंग लावून घ्या, एकत्र येऊ नका, फिल्डिंग लावा, आम्ही निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचू हरकत नाहीये।
फेअर डिलिव्हरी आहे. यस, चेंडू डीप झालाय, खाली आलाय एक्झॅक्टली. यस, खेळाडू सुद्धा थोडेसे खाली वाकले, चेंडू त्या पद्धतीने खाली आलाय, त्यामुळे ते फेअर डिलिव्हरी घोषित करण्यात आली आहे. 4-2 लागोपाठचे 2 चौकार आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ येथे संपला आणि पहिल्या षटकात बिनबाद 10 धावा आल्यात उमेश म्हात्रे यांच्या. गोलंदाज साई म्हात्रे यांना पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती आल्यात. दुसरं षटक संघाच्या वतीने. लेग स्टंपला होता चेंडू सोडून दिला गेलाय. पंच कैलास पोरजी इशारा करत असताना वाईड बॉल. आतापर्यंत पाहिलं तर 8 चेंडू वाईट फेकण्यात आल्यात. ओ, चांगला बॉल होता, धाव घेण्याचा प्रयत्न, कीपर मात्र अगदी सबळ आले. हो, फुलटॉस होता. शोक आल्या चेंडूवरती कॅचिट घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न चांगले होते, यश आलं नाही आहे. स्वतःला झोकून दिलं पुढे आणि तोपर्यंत ते 2 धावा सुद्धा अंकित केल्या गेल्यात. अद्यापर्यंत पाहिलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावा झाल्यात त्या 13. प्रथम बॅटिंग करत असतोय कौसा संघ. दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकलाय. फुल टॉस, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. गुड शॉट. चार धावा. तिसरा चौकार इनिंग मध्ये पाहतोय आपण. अत्यंत चांगले बॅटिंग करत असताना अजय टकले आणि त्याच्या जोडीला भारत गायकर या जोडीला पाहतोय आपण. मगाशी सुद्धा तेथे पाहिलं तर दोन्ही संघ शमन पाटील सगळीकडे, जिथे कमी तिथे शमन, सर्वीकडे पाहा मिळतो शमनला. 40+ खेळाडू आहे. पुन्हा एकदा बिग हिट, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, प्रचंड ताकद पणाला लावली. अगदी फिल्डर होते अशोक, त्याच्या अगदी डोक्याच्या वरून फाळत असताना चेंडू सीमा पार, षटकार आलाय. भारत गायकर चौकार षटकार. ओ, आताचा बॉल थोडासा आकुट टप्पा, पाठीमागे टप्पा ठेवलाय, त्यामुळे चेंडू गेलाय डॉट. मगाशी पाहिलं 1 चौकार 1 षटकार आला आणि त्यानंतर डॉट बॉल. आतापर्यंत 25 डॉट बॉल फेकले गेल्यात. फुल टॉस पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने पाहतोय आपण. ड्राईव्ह करत असताना भारतीयांना आणखीन 1 चौकार पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 27 धावा. गुरुदास भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. चला, दिलीप पाटील फिरकीचा जादूगर आलात. क्रॉस अँगलने केल्या, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्डर उपस्थित आहेत. चांगला फोल्डिंग, चांगला थ्रो येत असताना पाहा मिळतो आपल्याला. एकेरी धाव मिळाली. अगोदर मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं चौकार षटकार येत असताना आणि आता या
धावा आल्यात ते 1 पहिल्या बॉलवरती. फुलटॉस गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, कॅचिटचा कॉल. राम पाटील नंतर साई आल्या. दुसरे धावेचा प्रयत्न, तर थ्रो कीपर कडे केला जातोय. तोपर्यंत 30 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला झाली आज सुरुवात. रिवर्स, हो बॅटला लागला नाहीये व्यवस्थित रित्या. डॉट बॉल आलाय. हो पुन्हा एकदा ताबातावाने खेळण्याचा प्रयत्न. ही फिरकी आहे आणि फिरकी गोलंदाजासमोर खेळणं नेहमीच तुम्हाला समत नाहीये. फुल टॉस पाहतोय आपण. इट्स नो बॉल घोषित केलाय. एकच धाव 1+1 फ्रीडचा बॉल पहा मिळतो आपल्याला. आता संधी चालून आले टीम कौसा या संघाला. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे, मात्र नो बॉल आहे. फ्रीडचा चेंडू होता, फायदा उठू शकले नाहीयेत. एकच धाव. 33 33 धावा. फुल टॉस आणि पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर एकला. इट्स नो बॉल. धावा मिळतील 7. आता एक चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तुम्हाला चेंज करावा लागेल. 40 धावा झाल्यात अशोक पाटील. आता फ्रेडचा चेंडू आहे. पुन्हा एकदा संधी चालून आलेली आहे. सचिन आल्यात आता गोलंदाज एक चेंडू फेकण्यासाठी. फ्रेडचा बॉल आहे. समोर फलंदाज पाहतोय आपण भारत गायकर. हो लीडिंग एज आहे ते सुद्धा धावा मिळतील. आता चेंडू चाललाय. एकच धाव. गुड फिल्डिंग. तिथे दिलीप पाटील होते. चला पाणी घेऊन जा 12 खेळाडू. आणि पुढील सामना जुनी डोंबिवलीच्या विरोधात उंबाडे संघ. रिपोर्टिंग करायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा, जेणेकरून आम्ही टॉस करू. एक्केचाळीस 41. धावांची पार्टनरशिप बेल्ट होत असताना ते 20 बॉल आल्यात. भारत गायकर आणि अजय टकले यांच्यामध्ये पार्टनरशिप चांगल्या प्रकारे. भारतने 13 मध्ये 27 केल्यात, तर अजयने 7 मध्ये 11 बनवल्यात. 41 धावांची पार्टनरशिप. शेवटचं षटक नितीन. ओ चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. वाईट. यस
पंच इशारा करत असताना वाईटचा एक अवांतर धाव मिळाली आहे. शेवटचा अंतिम षटक आहे. चांगले धावसंख्या अद्यापपर्यंत या दोन खेळाडूंनी पार्टनरशिप बिल्ड केली आहे. 42 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. लीडिंग एज आहे. किपरने कॉल दिला आहे. झेल टिपला जातोय. जितू पाटील होते त्यांच्या मागे. झेल टिपलाय. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय. भारत मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेल प्लेट. त्याचे संघ सहकार्याने टाळ्यांमध्ये त्याचं स्वागत केलंय कारण चांगली इनिंग खेळला. चांगले फटकेबाजी केली आहे सलामीच्या जोडीने. आणि आता तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू पाहतोय गणेश म्हात्रे. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने का गाजवला. आज सुद्धा आम्हाला आठवतोय की कौसाची जी टुर्नामेंट व्हायची गावदेवी मंदिरासमोर अगदी डोंगराच्या भागामध्ये, तेथे सुद्धा गणेश लांबलचक षटकार टोकायचा. स्वतः आयोजक असायचा. कुठून संघ जमा करायचे त्यालाच ठाऊक असायचं. फार दूरवरून संघ त्याच्या म्हणण्यावरून तेथे यायचे खेळण्यासाठी. सातत्याने टुर्नामेंट भरवायचा दो आणि त्याचे अगदी जवळचे संबंध होते प्रत्येक खेळाडूचे. आणि आता 40+ मध्ये पदार्पण करत असताना पहिलाच बॉल वीरेंद्र सेहवाग स्टाईलने पॉइंटच्या वरून केला. एक धाव कंप्लीट. हो स्वतः स्किड झाल्यात. पडलाय तेथे संदीप. 2 जाबा पडल्यानंतर स्किड झाले आणि त्यानंतर स्वतः उठले. पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचले आणि तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 2. चांगली मॅच होईल दोन्ही संघामध्ये. या वर्षीच कौसा संघाने पदार्पण केलं 40+ मध्ये. चांगले खेळाडू आता त्यांचे सुद्धा आपल्याला पाहा मिळतात. फुल टॉस. काय घडलंय गणेश म्हात्रे. अपेक्षा नव्हती त्याच्याकडून. अपेक्षा भंग केली आहे कारण फुलटॉस बॉलवरती सर चौकार षटकार येत असतात असं सातत्याने आपण पाहिलं. मात्र या चेंडूवरती दुर्दैव्यरित्या बाद झालाय तो गणेश म्हात्रे. मागचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला. अखेरकार विजय मिळवला कौसा टीमने. चला टॉस साठी उंबाडे संघ. उंबाडे जय मसोबा उंबाडे संघाचे कॅप्टन आपण याचे. फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. चेंडूने घेतला वळण. चेंडू वळलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. आणि आता धावसंख्या पाहतोय आपण 48 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. कपिल फौजदार आल्यात. उंबाड्याचे कॅप्टन आपण सुद्धा या. आणि आमच्या संघटनेचे कार्यकुशल नेहमीच त्यांचं चांगलं काम राहिलंय ते बाळादादा भंडारी. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. अगदी सर्वांना जुलते मिलते करून घेतात. जेथे वातावरण जर टाईट असेल तर शांत करण्याचं ते काम करतात. हे शांततेचं प्रतीक आहे बाळादादा भंडारी. आपलं सहर्ष स्वागत. थर्ड अंपायर कशासाठी. रनआउट. ओके. मनोज पवारांचे कारण आता या स्पर्धेमध्ये 3 पंच पाहा मिळतात. अत्यंत चांगली आउट आहे बॅटर. यस कारण पुढे आले होते हे पाहिलं आणि लगेच चेंडू एस्टेनवरती आवण्यात आला. आजच्या स्पर्धेमध्ये पाहतोय 12चा
लॉट्स आहे आणि 3 पंच. कारण बऱ्याच ठिकाणी पाहिलं आपण आता 12च्या लॉट्सला मात्र 3 पंचांची कामगिरी, 2 कॉमेंटेटर, कधी कधी 3 सुद्धा कॉमेंटेटर वापरण्यात येतात. कारण आता 12चा पोल असल्यानंतर प्रत्येकाची दमछाक होत असते. प्रत्येक आयोजकाने विचार करून त्यासाठी प्राधान्य द्यायला पाहिजे प्रत्येकाला. कारण हे आपलं शहरी नव्हे तर ग्रामीण क्रिकेट आहे. त्यामुळे जिथे 12चा पॉल आला तिथे 3 पंचची सुद्धा मागणी रास्त आहे. 3 कॉमेंटर सुद्धा पाहिजेत. आणि ही स्पर्धा आहे नारिवलीची, त्यामुळे इथे कोणावरही अन्याय होणार नाही आहे. नितीन आल्यात. इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. हो, ऑफ ड्राय पहा मिळतो. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एक्झॅक्टली धावा झाल्या त्या आता 51 आणि 52 टू विन आहे. 52ला विजय. 51 धावा केल्यात, 52 कराव्या लागतील. चला टॉस करूया. उंबारडे संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम जय गिरिजा माता ज्युनियर डोंबिवली. उमेश पाटील याच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो या 2 टीम संघामध्ये. दोन्ही संघ पहा मिळतात आपल्याला. एक कल्याण, एक डोंबिवली परिसरातील. कल्याण पश्चिम येथील आणि डोंबिवली पश्चिम येथील हे 2 संघ पाहतोय आपण. टीम उंबारडे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. स्वर्गीय बलवंत शेठ प्रतिष्ठान असा त्यांचा आजचा लोगो या असेल टी शर्ट वरती नाव. ओके. जय मसोबा उंबारडे संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला बॅटर गेल्या. सामना लगेचच सुरू होईल आता. हनुमंत अजून 2 पाठवा. यस गणेशा
जुना नाही, नाही. गणेदाचं लक्ष बरोबर असो. चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चांगलं क्रिकेट खेळा, सर्वांची मन जिंका. टीम वागेश्वर देसाई संघ गेली कित्येक वर्ष आपली क्रिकेटची दादागिरी प्रस्थापित करत असताना मोठ्या मोठ्या टुर्नामेंट जिंकणारा हा 40+ असो, रेग्युलर असो. दुसरीकडे कौसा संघ यावर्षी जरी त्यांची एंट्री झाली असली तरी सुद्धा त्याने सर्वांना इम्प्रेस केलंय. हा त्यांचा प्लस पॉइंट आहे सर. गेल्या वर्षी पाहिलं तर 8 वेळा चॅम्पियन, 7 वेळा चॅम्पियन राहिलाय देसाई संघ आणि 1 वेळा रनर अप. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतोय कॅचिटचा कॉल. साधा सोपा झेल सोडला जातोय. कपिल होते त्या ठिकाणी, नाहीये. अगदी चांगला झेल होता. विकेट मिळाली असती. कॅच टिपणे तुम्हाला फार गरजेचं असतं. एका मोठ्या खेळाडूला जीवनदान दिलंय. पहिल्या सामन्यात सुद्धा राम शून्यवरती बाद झाले होते. असा झेल टिपला होता देवीच्या पाडा संघाने आणि आता झेल सोडलाय. 4 धावा. फटका चांगला येते सुद्धा. रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चेंडू 8 धावा. होतं असं कधी कधी, कारण प्रत्येक फिल्डर काय जाणून बुजून कॅच सोडत नसतो, खराब फिल्डिंग करत नसतो. शेवटी क्रिकेट आहे. कधी काय बिग शॉट खेळायचा प्रयत्न होता. अगदी स्लॉक स्वीप करायचं होतं. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस. तिसरा चौकार. राम पाटील ऑन द फायर. झेल सोडल्यानंतर मात्र किंमत मोजावी लागली आता कौसा टीमला. राम पाटील आक्रमक शैलीचा बॅटर आहे. गेली कित्येक वर्ष रेग्युलर केला, चांगलं ओपनिंग केलं आणि आता पुन्हा एकदा 40+ मध्ये ओपन करत असताना यावेळेस बिग हिट षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. 3 चौकार 1 षटकार अद्यापपर्यंत आपल्याला पहा मिळतोय. 18 धावा. पाच चेंडूत 18 धावा. पॉवर प्लेचा वापर करत असताना पाहतो या ठिकाणी एज होती. चेंडू पाठीमागे चाललाय. स्टॉप केलं चेंडूला. 2 चेंडू डॉट. 4 चेंडूवरती 4 मोठे पटके आणि धावा झाल्या ते एकूण बिनबाद 18.
हनुमान पुलोरे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पाणी दिलंय त्याला विनंती आहे की आपण यावं. त्याचबरोबर भीम कालन आपण सुद्धा या. चला ओव्हर नंबर 2. चला पास केला, जास्त वेळ नको आता. तिसरा सामना पहा मिळतो आपल्याला. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय कबरच्या क्षेत्रामधून. एक धाव मिळत असताना पाहतोय आता. पहिल्या पॉवर प्ले मध्ये तब्बल 18 धाबा आल्या. झेल सुटल्यानंतर या 18 धाबा आल्या त्या महागात पडल्या टीमला. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कपिल पोहोचदार. त्यांना पाहतोय आता आक्रमक शैलीचा बॅटर राम पाटील. स्ट्राईकवरती पहा मिळतोय ज्याने अद्यापर्यंत 3 चौकार 1 षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. जवळपास फिल्डर नाहीये. दूरवर होते फिल्डर, थांबले थोडेसे. गणेश म्हात्रे होते. पुन्हा एकदा 2 धावा मिळत असताना दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. एकूण 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 4 ओव्हर मध्ये. फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. वेल ट्राय. चांगले प्रयत्न होते. स्वतःला झोकून दिलं मात्र चेंडू हाताला ब्रश होऊन पाठीमागे निघून गेला. त्यामुळे आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. तिसरा चौकार आहे राम पाटीलच्या बॅटमधून. 8 मध्ये 24 बनवल्यात. जास्तीत जास्त स्ट्राईक त्याने मिळवली. चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेचलाय. फिल्डर आल्यात. पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचलला. चेंडूची पेकी करतोय. चांगला चेंडूची पेकी. वा, मस्त अगदी थ्रो केला होता. कीपरला व्यवस्थितरित्या कॅरी करता आला नाहीये. लक्ष जर नसतं तर कदाचित रनआउटचा धोका येथे संभावलाच होता जवळजवळ. साई मात्रे पाहतोय आपण. गणेश मात्रेंच्याकडे चेंडू गेला. एकच जाव. चांगले फिल्डर आहेत. एक ऑलराऊंडर आहेत या टीम मध्ये. तर मी मगाशी सुद्धा त्यांचा उल्लेख केला की जेव्हा त्यांच्या रेग्युलरच्या मॅच व्हायच्या खूप मेहनत असायची. सर्व संघांना जमाजमाव करणे ग्राउंडवरती फार आव्हानात्मक कार्य असतं जे तुम्हाला करायचं असतं. ओ, फटका चांगला आहे. खेचलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. शरद पाटील मोबाईल मध्ये व्यस्त आहेत ते. स्कोर झाला एकूण आता 33 झाल्या. हा, पहिल्या चेंडूवरती कॅच सोडला, झेल सोडला आणि तोच संघासाठी आता 10 बॉल 31 वरती खेळतोय. आता बनवायचे ते त्यांना. 12 चेंडू 19 धावा. बारा चेंडू 19 धावा. वा, चांगली बॅटिंग केली आहे राम पाटीलने. पहिल्या सामन्यामध्ये 0 या धावसंख्येवरती बाद झाला.
साईनाथ मात्रे पहिला चेंडू ओव्हर पिच. हो बाहेर झेल टिपलाय, हरकत नाहीये. वा गणेश मात्रे आयवा झेलसाठी पैसे नाहीयेत. वा अगदी पास अगदी वेगाने जसा चेंडू आला ना तशी चेंडू मध्ये पाठलक करीत गेले. त्यांना माहित होतं की आता चेंडू बाहेर जाईलच. एक चांगले फिल्डर सुद्धा आहेत. फुल टॉस कॅच इटचा कॉल. पुन्हा 2 धावा. पुन्हा 2 धावा अंकित केल्या गेल्यात. सलाडीकडे पाहा मिळतो आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने सलामीची जोडी खेळत असताना या खेळपट्टीवरती गोलंदाजाचा रिदम चुकलाय. गोलंदाज भारत गायकर. 10 चेंडू 11 धावसंख्येची गरज. आता फुल टॉस इट्स नो बॉल आणि धावा मिळतील ते आता तुम्हाला एकूण 1+4 5 धावा मिळतील. ओ पुन्हा एकदा अगदी खोलवा टप्प्याचा बॉल. रनआउटचा धोका. डायरेक्ट हिट मिळालाय मात्र टप्प्यावरती हिट झाला आणि तेथे 1-2 मध्ये रूपांतर. 2 धावा आल्यात. 48 धावा. 9 बॉल 4 आहेत. फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. रिव्हर्स खेळायचा होता. दांडी गुल. एष्ट्यांचा छेद केला, भेद केला आणि फलंदाज बाद झाला. साई मात्रे. जय मसोबा उंबाडे संघाचं आगमन झालंय. राजू शेठ भोईर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. उंबाडे संघ आमचे दिनेश जाधव एक स्कोरर आपलं सुद्धा स्वागत. दोन्ही संघ उपस्थित आहेत. लगेचच मॅच खेळवली जाईल या 2 संघामध्ये. चला न्यू बॅटर जितू पाटील 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती आलाय. ओ फटका चांगला आहे स्क्वेअर लेगला आणि हा विजयाचा फटका पहा मिळतोय. जितू पाटीलच्या बॅट मधून विजयाचा चौकार आला आणि 2 सामने जिंकल्यात वागेश्वर देसाईचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हनुमान पाटील आणि टीम आपलं अभिनंदन. हार्ड लक कौसा संघ आपण चुका केल्या त्यामुळे तुम्हाला सामना गमवावा लागला. हरकत नाहीये.